संतोष बोरगे यांच्या स्वरूपात आणि नेक्स्ट बॅट्समन स्ट्राईकवर आलेले आहेत बाळू कवळे. मॅन फ्रॉम येवलेवाडी. सुंदर असा चेंडू एका धावेसाठी मारला क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि चोरटी एक धाव घेण्यात यशस्वी झालेत बाळू कवळे. त्यांनी खातं खोललेलं आहे एका धावेने. राहुल यांची सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे, गोलंदाजी मार्कवर आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत क्रियान स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा लखन उर्फ किरण शेवाळे. पाहूया आपल्या संघासाठी आता ते कशा पद्धतीने खेळ करतायत, खेळ दाखवतायत. संघाला करो किंवा मरोची स्थिती आहे अक्षय 11 साठी संघाला. सुंदर असा ब्लॉक होलचा चेंडू आणि डॉट स्वरूपाचा चेंडू. कोणतीही धाव घेतलेली नाही आणि डॉट स्वरूपाचा चेंडू राहुल गोरड यांचा. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतायत राहुल गोरड गोलंदाजी मार्कवर. अक्षरशः लखन यांना त्यांनी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलाय, पण लखन शेवाळे किती वेळ थांबून राहतील पाहूयात. सुंदर असा चेंडू आणि सीमा रेषा पार. आताच बोललो होतो लखन शेवाळे यांची बॅट उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत लखन शेवाळे. सुंदर असा चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू राहुल गोरड यांचा गोलंदाजी मार्कवर. बघतो ना एक ओव्हर आणि अक्षय 11 संघाची 1 ओव्हर 8 धावा आणि 1 विकेट. गावचे आयकॉन सूरज परदेशी आता गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. फुरसुंगीचे आयकॉन सूरज परदेशी. 8 धावा 1 ओव्हर 8 धावा 1 विकेट. आणि फुरसुंगी गावचे आयकॉन सूरज परदेशी बॉलिंग स्ट्राईकवर आलेले आहेत संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. आणि आता त्यांचा सामना करतील बाळू कवळे. जाऊयात मैदानामध्ये. सूरज परदेशी गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना. सुंदर असा बॉल पहिला बाळू कवळे यांना न समजणारा बॉल आणि डॉट स्वरूपाचा चेंडू या इथे सूरज यांनी टाकलाय. गाडी कोणती आणली? जमल का तुला? जमल का? त्याची गाडी जमल का? आमचा घेऊन दे त्याला. जाऊयात मैदानामध्ये. सूरज टू बाळू कवळे. आनंद तुम्हाला संकेत बोलवत आहे तरी इकडे माईकशी संपर्क साधावा. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतायत गोलंदाजीवर सूरज परदेशी. सुंदर अशी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बीट करण्यात यशस्वी झालेत बाळू कवळे यांना. मॅन फ्रॉम फुरसुंगी सूरज परदेशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत संघासाठी. आणि सुंदर असा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि डॉट स्वरूपाचा चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतायत वारंवार सूरज परदेशी आयकॉन सूरज परदेशी मॅन फ्रॉम फुरसुंगी.
सूरज गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला आहेत बाळू कवळे. सुंदर असा चेंडू, डॉट स्वरूपाचा चेंडू, पण अंपायरचा इशारा वाईट. अंपायरचा इशारा आलेला आहे वाईट. आणि आतापर्यंत बाळू कवळे यांच्या बॅटीतून या षटकामध्ये बॅटच्या स्वरूपातून एकही धाव आलेली नाही. सुंदर असा चेंडू ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावर मारलेला खणखणीत चौकार. बाळू कवळे यांच्या बॅट निघालेला हा खणखणीत चौकार. आणि आता सूरज टू बाळू कवळे. सुंदर असा पुन्हा एकदा आठवलेला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने कव्हरच्या पॉइंटच्या हातातून बीट होत सीमारेषेपाशी बॉल चेंडू अडवण्यात यशस्वी झालेले आहेत. दोन ओव्हर 15 रन, एक विकेट. सुंदर असा सामना चालू आहे मैदानामध्ये. मयूर 11 विरुद्ध अक्षय 11. पण सध्या अक्षय 11 यांचे हात पूर्णपणे बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेला संघ मयूर 11. सुंदर अशी गोलंदाजी करतायत राहुल गरड आणि सूरज परदेशी आयकॉन, मॅन फ्रॉम फुरसुंगी. जाऊयात मैदानामध्ये. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत राहुल गोरड. आणि लखन शेवाळे यांनी मारलेल्या एका धावेसाठी चेंडू पप्पू पुणेकर यांच्या हातामध्ये. आणि एका धावेमध्ये संतुष्ट मानावं लागेल आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होईल. पुढचा चेंडू राहुल गोरड यांचा असेल बाळू कवळे यांच्यासाठी. बाळू कवळे यांचा असं म्हणावा असा अजून बॅट त्यांची चालत नाहीये. संघाला खूप गरज आहे. 2 ओव्हर मध्ये फक्त 15 रन झालेले आहेत. आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते किरण उर्फ लखन शेवाळे. सुंदर असा स्लो स्वरूपाचा चेंडू आणि बाळू कवळे यांच्या बॅटीतून खणखणीत निघालेला हा षटकार. बाळू यांच्या बॉलचा सुंदर असा चेंडू आणि जेलबाद मिस झालेला आहे इथे. आणि एक धावसंख्या घेतलेली आहे. धावसंख्येत 1 नि भर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27. जाऊयात मैदानामध्ये पुन्हा एकदा. लखन शेवाळे यांनी ऑफ साइडला कट केलेला बॉल एका धावेसाठी
संतुष्ट मानावं लागेल त्यांना. आणि सुंदर असा झेल आणि झेल बाद झालेले आहेत बाळू कवळे. सुंदर टीमची धुरा सांभाळण्यासाठी आलेले आहेत स्वतः कॅप्टन अक्षय, मॅन फ्रॉम सोलापूर. आणि संघाकडे षटक घेऊन आलेत कॅप्टन. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत मयूर जगताप. आणि धाव संख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 28 आणि 2 बाद 28 धावा. आणि आता स्ट्राइक वर असतील लखन उर्फ किरण शेवाळे. बघूया ते आपल्या संघासाठी कशी बॅट चालवतायत. आणि गोलंदाजीवर असतील मयूर जगताप कॅप्टन. पहिला बॉल ब्लॉक स्वरूपाचा आणि पाहूया आता सूरज परदेशी यांनी सुंदर असे क्षेत्ररक्षण करत एका धावेसाठी बॉल थांबवला. आणि एका धावेमध्ये संतुष्ट मानावं लागेल अक्षय आणि लखन यांना. तिकडे बसले ते येत नाही. अक्षय सुंदर असा ब्लॉक स्वरूपाचा चेंडू मयूर यांच्या कडून अक्षय यांना. पण अक्षय बीट झालेला आहे, त्यांना तो बॉलच समजलेला नाही आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालेत मयूर जगताप. जाऊयात मैदानामध्ये. मयूर टू अक्षय, कॅप्टन टू कॅप्टन. एक कॅप्टन बॉलिंग करतोय, कॅप्टन बॅटिंग करतोय. आणि सुंदर असा स्वरूपाचा स्लो स्वरूपाचा चेंडू अक्षय यांना बीट करण्यात यशस्वी ठरलेत पुन्हा एकदा मयूर जगताप. सुंदर अशी गोलंदाजी करतात. गोलंदाजी मार्गवर मयूर आणि अक्षय यांना पुन्हा एकदा बीट करण्यात यशस्वी. पण पंचांचा इशारा वाईट. धाव संकेत 1 ने भर. वाईट पंचांचा इशारा वाईट. अक्षय यांना पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे मयूर यांनी. सुंदर अशी गोलंदाजी आणि हा पंचांचा इशारा नो बॉल फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. अक्षय आता फ्री हिटचा कसा पुरेपूर आस्वाद घेतायत का पाहूयात. आणि बॉलला सीमारेषा पार पाठवण्यात यशस्वी ठरतायत का पाहूयात आपण. सुंदर असा सामना चालू आहे मैदानामध्ये. अक्षय यांनी सुंदर असा चेंडू मारण्यात यशस्वी झालेले नाहीत. सुंदर असा चेंडू टोलवला आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षण करतील युवराज जगदाळे, मॅन फ्रॉम गराडे. सुंदर असं क्षेत्ररक्षण.
गराडे गावचा चमकता सितारा गराडे गावापासून 25 किलोमीटर दूर खेळण्यासाठी आलेले आहेत. मॅन फ्रॉम गराडे. सुंदर असा चेंडू आणि आता बघूया झेलबाद होत आहेत का आणि अक्षय यांचा झेलबाद घेण्यात यशस्वी ठरले सूरज. स्कोर आणि 3-33. अक्षय 11 संघाची धुरा सावरण्यासाठी पुढचे बॅट्समन आले आहेत. रोहित कोंडे हार्ड हिटर आयकॉन प्लेयर आहे रोहित कोंडे. आणि संघाकडून गोलंदाजी घेऊन येत आहेत कृष्णा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत कृष्णा. पाहूया आपण आता कृष्णा आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतायत आणि तेवढ्याच ताकदीचा बॅट्समन आहे पुढे. सुंदर असा ऑफ साइडला टाकलेला चेंडू आणि लखन यांनी टोलवला. सिद्ध यांच्या हातामध्ये एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होईल. आणि आता स्ट्राईक वर आलेले आहेत रोहित कोंडे. कृष्णा टू रोहित कोंडे. पुढचा चेंडू कृष्णा टू रोहित. सुंदर असा स्वरूपाचा चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू टाकलाय. रोहित यांना बीट केलंय कृष्णा यांनी आणि सुंदर अशी गोलंदाजी करताय आपल्या संघासाठी. अक्षय 11 संघाला पूर्णपणे जखडून ठेवलंय पूर्णपणे. अक्षय टू रोहित. सुंदर असा चेंडू टोलवला आहे आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एका धावेसाठी समाधान मानावं लागेल रोहित कोंडे यांना. आणि खरंच उत्कृष्ट असा सामना चालू आहे मैदानामध्ये. मयूर 11 संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. सुंदर असा चेंडू ऑफ साइडला टोलला आहे. सिद्धे यांच्या हातामध्ये एका धावेसाठी एका धावेमध्ये संतुष्ट मानावं लागेल लखन उर्फ किरण शेवाळे यांना. आणि सामना खूपच स्लो झालेला आहे. एका धावेने धावसंख्या पुढे चालली आहे. बराच वेळ झाला षटकार चौकार कोणी मारला नाही. सुंदर असा चेंडू पण पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्येत 1ने वाढ. तुला माहिती सुंदर असा चेंडू रोहित यांना समजला नाही आणि डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट किपरच्या हातामध्ये जाताना बॉल डायरेक्ट रोहित या ओव्हर संपली का. लास्ट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करतायत कृष्णा आणि तेवढ्याच सुंदर अशी गोलंदाजी.
सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे इथे. गोलंदाजी मार्कवर काय सुंदर अशी गोलंदाजी करतायत कृष्णा, मॅन फ्रॉम ओंड्री. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर अक्षय 11 संघाची धावसंख्या 37. 3 विकेट 37. सामन्यामध्ये काहीच रंगतदार असा दिसत नाही. शांत गतीने चाललाय. जसा समुद्र शांत असतो तसा हा सामना शांत शांत चालू आहे. फटाक्यांची आतषबाजी नाही ना कुठला चेंडू ते सीमारेषे बाहेर मारतायत. एकदम सिंगल 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 शांत सामना चालू आहे. आणि आता वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येत आहेत सूरज परदेशी, मॅन फ्रॉम फुरसुंगी आयकॉन. 37. 5 ओव्हर 37 रन 3 विकेट. पावसाचं वातावरण झालंय त्यामुळं पटापटापटा गोलंदाजांनी बॉलिंग टाकून घ्यावी आणि हा सामना जेवढा लवकर उरकता येईल तेवढा उरकून घ्या. पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि सूरज गोलंदाजी मार्कवर असताना समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज लखन शेवाळे. पाहूयात लखन शेवाळे यांची बॅट बऱ्याच वेळापासून बांधून ठेवलेली आहे गोलंदाजांनी. आता त्यांना ती म्यानातली तलवार बाहेर काढावीच लागेल. सुंदर असा चेंडू आणि झेलबाद. लखन शेवाळे यांची विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरले. सुंदर अशी गोलंदाजी करतात गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू रोहित कोंडे यांच्या बॅट मधून. आणि पाहूया सुंदर असा झेल युवराज यांच्याकडून आणि झेल बाद झालेले आहेत रोहित कोंडे.
सुंदर अशी गोलंदाजी करतोय कृष्णा आणि वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं षटक घेऊन आलाय कृष्णा आणि काय डॉट स्वरूपाचा चेंडू टाकलाय. सुंदर असा चेंडू पंकज यांना बीट करण्यात यशस्वी ठरले आणि जाऊया आता मैदानामध्ये. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत कृष्णा टू पंकज. सुंदर असा चेंडू आपटलेला कमी आखूड टप्प्याचा चेंडू पंकज यांना बीट करण्यात यशस्वी ठरलेत कृष्णा. पुन्हा एकदा जाऊयात मैदानामध्ये. सुंदर असा पुन्हा एकदा ब्लॉक स्वरूपाचा चेंडू आणि बीट करण्यात यशस्वी ठरलेत. सलगचा 3रा डॉट चेंडू या षटकातला कृष्णा यांनी टाकलाय आणि पंकज यांचे पूर्ण हात बांधून ठेवलेत. 3 बॉल टाकले, 3 डॉट स्वरूपाचे बॉल आहेत. सुंदर सुंदर असा चेंडू टोलवला आणि बॅटची कडा घेत बॉल जात आहे सीमारेषा पार चौकार. अरे किस लखन की बात करे. रिप्लाय घेतलेला मागितलेला आहे, पाहूयात. पंचांकडे थर्ड अंपायरचा इशारा, पंचांचा इशारा आला अंपायरकडे, थर्ड अंपायरकडे. 2 मिनिटं थांबा, चालू आहे, पाहतायत. पाहूयात. आणि फेअर डिलिव्हरी आहे आतमध्ये, चौकार नाही, फेअर डिलिव्हरी. रन 2. कृष्णा यांची सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे, गोलंदाजी मार्कवर. आणि अक्षय 11 संघाला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू टाकले आणि 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. कॅप्टन मयूर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसायला लागलेला आहे मला. सुंदर असा चेंडू ब्लॉक होलचा टोलला आहे प्रताप जाधव यांच्या हातामध्ये एका धावेसाठी. आणि षटक समाप्ती, आणि 7वं षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 44, 5 विकेट. अक्षय 11 संघाचे टॉप 11 बॅट्समन आउट होऊन पवेलियन मध्ये बसलेले आहेत. आणि आता संघाची धुरा सावरत आहेत पंकज आणि कमलेश. पाहूयात कमलेश. सिद्यांचा पहिला चेंडू, पण पंचांचा इशारा, वाईट बॉल.
सुंदर अशी गोलंदाजी करतोय सिद्ध. बोल्ड. सुंदर असा चेंडू आणि कमलेश यांना न समजणारा चेंडू डायरेक्ट स्टंप आणि विकेट पडलेली आहे अक्षय इलेव्हन संघाची. 6 नेक्स्ट बॅट्समन आलेले आहेत बालाजी सर. पाहूयात बालाजी सर संघासाठी काय करतायत पाहूयात बालाजी सर. आणि सुंदर असा आठवलेला चेंडू. सुंदर असं षटक टाकतायत सिद्ध. सुंदर असा चेंडू पण पंचांचा इशारा नो बॉल. आता पुढच्या चेंडूवर फ्रीट असणार आहे. फ्रीट. पंचांचा इशारा विकेट आलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय सिद्ध. सिद्ध यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी.
कारण की पुढे अजून 2 मॅच आहेत आणि त्याच्यानंतर फायनल होणार आहे. केला आणि एका धावेसाठी सरळ गोविंद चंदू यांच्या हातामध्ये. मयूर 11 संघाला जिंकण्यासाठी 54 धावेची आवश्यकता आहे 48 चेंडूमध्ये. आणि गोलंदाजीवर आहेत बालाजी सर. स्ट्राईकला असतील पप्पू पुणेकर.
पहिला चेंडू हवेत खेळला आणि खाली अक्षय यांनी कॅच सोडलेला आहे. पप्पू पुणेकर यांचा कॅच. पाहूया आता किती महागात पडतोय हा कॅच त्यांना, कारण पप्पू पुणेकर एक धडाडीचे फलंदाज आहेत. हार्ड हिटर म्हणून त्यांना ओळखलं जातं. येवलेवाडी कोंडवा फुरसुंगी इकडे. पहिल्या चेंडूवर त्यांची विकेट मिळणार होती, पण अक्षय यांच्याकडून झेल सुटलेला आहे. जाऊयात मैदानामध्ये. बालाजी सर टू प्रदीप प्रताप. सुंदर असा चेंडू लेग साइडला बॅटची कड घेत एका धावेसाठी सुंदर अशी क्षेत्ररक्षण गोलंदाजी करतायत बालाजी सर संघासाठी. जाऊयात मैदानामध्ये. बालाजी सर टू पप्पू पुणेकर. आणि सुंदर असा चेंडू बालाजी सरांच्याकडून पप्पू पुणेकर यांच्यासाठी. मागा सरा. सुंदर असा चेंडू टोलवण्यात यशस्वी ठरले पप्पू पुणेकर आणि सीमा रेषा पार षटकार. अक्षय यांना कॅच सुटले. पप्पू पुणेकर यांच्याकडून. जाऊयात मैदानामध्ये. पुढचा चेंडू बालाजी सर टू पप्पू पुणेकर. सुंदर असा दुसरा चेंडू टोलवण्यात आलाय. सीमारेषा पार षटकार. पप्पू पुणेकर यांची बॅट. पहिलं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत लखन उर्फ किरण शेवाळे. आणि स्ट्राईकवर असतील प्रताप जाधव. सुंदर असा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एका धावेसाठी. सुंदर असा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असं क्षेत्ररक्षण अक्षय यांच्याकडून. पुढील चेंडू पप्पू पुणेकर यांच्यासाठी. आणि परत एकदा कॅचची बघूया दादा. आणि सीमा चौकार. आतषबाजी चालू झालेली आहे. तरी अक्षय यांनी त्यांचा एक खेळ सोडलेला आहे. त्यानंतरची ही मैदानामधली दृश्य. बॉल फक्त हवेत आणि हवेतून डायरेक्ट सीमारेषा पार. एक नंबर बॉलिंग बॅटिंग एक नंबर. आणि आता हॅलो पप्पू पुणेकर यांच्यासाठी पुढचा चेंडू किरण शेवाळे टाकतील. हे माग सर काय. सुंदर असा षटकार. षटकारांची आतषबाजी बघायला मिळते.
एक सीमा मैदानामध्ये. अरे सुंदर असा चेंडू आणि झेल बाद. संधीचं सोनं केल्यानंतर पुन्हा एकदा तीच संधी मिळाली. नाव लागेल मयूर 11 संघाचा. सुंदर असा पुन्हा एकदा आटवलेला चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एका धावेसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते 46. 15 बॉल. रास सर आलेला आहे टॉस करण्यासाठी आणि पुढचा चेंडू फेस करतील शुभम भाडळे. सुंदर असा चेंडू टोलवलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. मयूर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. रन आणि आतापर्यंत 2च रन करायचे आणि चेंडू झालेले आहेत फक्त 16.
आणि सुंदर असा चेंडू आणि मॅच विन झालेली आहे इथे. मॅच विन 17 चेंडू मध्ये मॅच विन झालेली आहे.